आणि एक मोठी बातमी आहे। भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांचं नाव निश्चित झाल्याचं कळतंय। नवीन वर्षामध्ये रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा होणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये शिर्डीमधल्या भाजपच्या अधिवेशनामध्ये अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। डोंबिवली मतदारसंघाचे भाजपचे विधानसभेचे आमदार आहेत रवींद्र चव्हाण। 2024 ला सलग चौथ्यांदा विधानसभा निवडणुकीमध्ये ते विजयी झालेले आहेत। 2007 ला पहिल्यांदा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून ते निवडून आले होते। महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता असूनही स्थायी समितीचं सभापतीपद त्यांनी मिळवलं होतं। 2009 ला पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीमध्ये ते विजयी झाले। 2014, 2019 आणि 2024 मध्ये सुद्धा विधानसभा निवडणुकीमध्ये ते विजयी झाले। 2015 ला वैद्यकीय शिक्षण अन्न पुरवठा राज्यमंत्री म्हणून त्यांनी पदभार सांभाळलेला आहे। 2021 ला शिंदे गट आणि भाजप सरकार आणण्यामध्ये त्यांचाही वाटा होता। 2021 ला शिंदे मंत्रिमंडळामध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं। 2021 ला पालघर आणि सिंधुदुर्गच्या पालकमंत्रीपदाचीही त्यांना जबाबदारी होती। अभिषेक मुठाळ आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। अभिषेक, अमोल, भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद अशा प्रकारचं एकूणच आपल्याला संविधानामध्ये भाजपच्या पाहायला मिळतं आणि त्या अनुषंगाने जर पाहायचं तर भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आता ही बावनकुळेंच्या ऐवजी रवींद्र चव्हाण यांच्या खांद्यावर आपल्याला जाताना पाहायला मिळणार आहे। नववर्षामध्ये रवींद्र चव्हाण यांच्या नावाची ही घोषणा आपल्याला होताना पाहायला मिळेल। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असेल किंवा मग राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा असतील यांच्या उपस्थितीमध्ये शिर्डीमध्ये जे भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे यामध्ये ही अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। एकूणच भाजपमध्ये अनेक पदं जी आहेत ती आपल्याला बदलताना पाहायला मिळतील। त्यामधलं प्रदेशाध्यक्षपद देखील आपल्याला रवींद्र चव्हाण यांच्याकडे जाताना दिसतंय। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।